काळ्या जादूचे बादशाह हे उद्धव ठाकरे आहेत। तर ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा लिंबू मिळाले। रामदास कदम यांचा आक्षेपार्ह विधान। ठाकरेंनी केलेली काळी जादू आम्ही पाहिली आहे। तर मंत्री संजय शिरसाट यांनीही आक्षेपार्ह विधान केलंय। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती घ्यायला येणार नाहीत। तिथे त्यांचे 2 बंगले आहेत आता आणि त्यांचा सेटअप चांगला आहे। मात्र वर्षा बंगल्याचा उपयोग ते ऑफिस कार्यालयासाठी ते करणार आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे। पण जणू काय एकनाथ शिंदे यांनी काही काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत। आता तेवढंच बाकी होतं। मी संजय राऊत साहेबांना सांगेन, माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला सन्माननीय आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती, टोपलीभर लिंबू। म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत, त्यांनाच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं। अहो, काळी जादू ही आम्ही पाहिलेली आहे। आम्ही जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना त्या टायमाला त्यातून काय काय काढलं ना ते खरं तर तुम्ही शिंदे साहेबांना विचारायला पाहिजे। हे धंदे आमचे नाहीत आहे। आम्हाला त्या भानगडीमध्ये पडायचं नाही। अशा काळ्या जादू करून बंगालचे जादूगार बोलून जर सत्तांतर होत असेल किंवा सत्ताची खुर्ची टिकवता येत असेल मग तर दुसरं काही करायची गरजच नाही। मग एकनाथ शिंदे साहेबांनी जर मग एवढ्या सगळं जादू केल्या असत्या तर मग ते कंटिन्यू मुख्यमंत्री राहिले असते। असं कोणत्या जादूने डोण्याने जर राजकारण चालत असेल तर मला वाटतं अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं काम हा संजय राऊत करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।